तमिळनाडूमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. कस्टोडियल डेथ केसमध्ये 9 पोलीस कर्मचाऱ्यांना न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. मात्र ही शिक्षा अंतिम नाही. या विरोधात वरच्या न्यायालयात अपील होऊ शकते. पोलिसांना इतकी कठोर शिक्षा का? त्यांनी नेमकं काय केलं होतं की कोर्टानं रेअरेस्ट ऑफ रेअर केस म्हणून हा निर्णय दिला? नमस्कार, मी वामन आडे आणि तुम्ही पाहत आहात क्राईम डायरी. ही घटना 2020 मधील लॉकडाऊन काळातील आहे. कडक नियम लागू होते. तमिळनाडूतील तुतीकोरीन जिल्ह्यात जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स यांची मोबाईल दुकान होती. लोकांच्या गरजेसाठी ते अधूनमधून दुकान उघडत होते. 19 जूनला त्यांनी दुकान उघडल्याची तक्रार झाली आणि पोलिसांनी त्यांना पकडलं. पहिल्यांदा रस्त्यावरच त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आणि नंतर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर अमानुष अत्याचार झाले. 21 जूनला त्यांना जेलमध्ये पाठवण्यात आलं आणि फक्त एका दिवसात दोघांचाही मृत्यू झाला. पहिले मुलगा आणि दुसऱ्या दिवशी वडील. पोलिसांनी सांगितलं, एकाला तब्येतीचा त्रास होता, दुसऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. पण हे कारण संशयास्पद वाटू लागलं. सीसीटीव्हीमध्ये छेडछाड झाली, रेकॉर्ड बदलले गेले. काही पोलीस घटनास्थळी नव्हते असं दाखवण्याचा प्रयत्न झाला. प्रकरण मीडियात आल्यानंतर मद्रास हायकोर्टाने स्वतःहून म्हणजे सुओ मोटू दखल घेतली आणि तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआय तपासात धक्कादायक सत्य समोर आलं. संपूर्ण पोलीस स्टेशन खोटं बोलत होतं. 2400 पानांची चार्जशीट दाखल करण्यात आली. 23 मार्च 2026 रोजी कोर्टाने 9 पोलिसांना दोषी ठरवलं आणि फाशीची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर लाखोंचा दंडही ठोठावण्यात आला. कोर्टाने म्हटलं, ही मानवी हक्कांची पायमल्ली आहे. पोलीस रक्षक नव्हते, भक्षक बनले. निशस्त्र लोकांवर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणात 2 लोकांचा मृत्यू झाला आणि तोही पोलीस कस्टडीमध्ये. म्हणूनच हा रेअरेस्ट ऑफ रेअर केस मानण्यात आला. गेल्या 6 वर्षांपासून कुटुंब न्यायासाठी लढत होतं. घरचा कर्ता पुरुष गमावल्यामुळे आर्थिक आणि मानसिक संघर्ष वाढला. ही शिक्षा अंतिम नाही. पोलीस आता हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात अपील करू शकतात. कायदेशीर लढाई अजून लांबू शकते. हा निकाल फक्त एका कुटुंबासाठी नाही, तर संपूर्ण समाजासाठी एक संदेश आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे आणि अन्याय करणाऱ्यांना शिक्षा नक्की मिळते. लेटेस्ट क्राईम अपडेटसाठी क्राईम डायरी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि अशाच बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा. सतत अपडेट रहा, सुरक्षित रहा.